वर्धा जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करीवर धडक कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने गांजाची विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई केली आहे। एका महिलेच्या घरी टाकलेल्या रेडमध्ये गांजासह 3 लाखहून अधिक किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला। हे सर्व पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानुसार करण्यात आले। दिनांक 16 ऑक्टोबर रोजी वर्धा जिल्ह्यातील कारंजा हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा वर्धाचे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना दुर्गानगर वार्ड क्रमांक 1 मधील कमल सोनी ही महिला गांजाची अवैध विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली। पोलिसांनी रेड टाकल्यानंतर घरात कमल सोनी आणि कृष्णा कंजर हे दोघे आरोपी मिळून आले। कृष्णा कंजर हा इतवारा बाजार वर्धा येथील असून तो गांजा खरेदी करण्यासाठी आला होता। झडतीमध्ये पोलिसांनी एकूण 3 किलो 145 ग्राम गांजा, 2 मोपेड, 51,000 नगद रक्कम आणि 2 मोबाईल असा 3,04,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले की कमल सोनी हिला गांजा तिचा जवाई सुजित सोनी याने पुरवला होता। सुजित हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी तो गांजा विक्री करण्यास शामिल होता। दुसरा आरोपी कृष्णा कंजर संगीता कंजर हिच्यासाठी काम करतो आणि तिच्या सांगण्यावरून गांजा खरेदी करत होता। सर्व आरोपींविरुद्ध कारंजा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी यांच्या टीमने केली आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सतीश काळे, वर्धा।